सामने सुरुवात होते. फलंदाज पहिला फटका मात्र पाहूया झेल खालच्या प्रेक्षक आणि नक्की या ठिकाणी मात्र बचावला गेलाय तो म्हणजेच अजय पावरी याला मात्र आपला धोका पत्करावा लागला असता, परंतु या ठिकाणी मात्र झेल थोडीशी मिस पाहायला मिळते. म्हणजे 22च्या माध्यमातून थोडस मिस फील्ड पाहायला मिळाली. थोडेसे जर पाठी आपण जज केलं असतं तर नक्कीच झेल झाला असता, परंतु मात्र फलंदाज बचावला गेलाय आणि हे योगदान मात्र आपल्याला भारी पडणार नक्कीच पाहायला मिळते. पाहूया बंटी असेल स्ट्राईक वरती. बंटी काय करेल? एक आक्रमक फलंदाज त्याच्या समोर असेल गोलंदाज म्हणजे मयूर. हा मात्र बँडर फटका आलाय बंटीच्या माध्यमातून उडवला गेलाय. चेंडू झाला फरार. डिसिजन सांगायचं पंचांनी. किती रे नक्कीच येतोय षटकार. काय फटका पहिला चेंडूवरती पेस करत असताना मयूरच्या चेंडूवरती मात्र उडवला गेला बंटीच्या माध्यमातून. चांगला मात्र फटका पाहायला मिळतोय. जे कोणी झाडाखाली बसले त्यांनी थोडेसे बाजूला व्हायचे, कारण थोडीशी या ठिकाणी अडचण होऊ शकते. परंतु पाहूया चांगलं या ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळाला तो म्हणजेच बंटीच्या माध्यमातून. एक अंडरम क्रिकेटमध्ये त्याच्या नावावरती 3 असे हाफ सेंचुरी आहेत. तोच म्हणजेच बंटी या ठिकाणी ओव्हरऑल क्रिकेटमध्ये दर्जा दाखवताना पाहायला मिळतोय. एक चांगली अशी फटकेबाजी करणारा फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. पाहूया करूया महत्वाची स्थिती आहे आणि नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय तो म्हणजे झुंजार जांभारे विरुद्ध श्रीहरी विठ्ठल पावरवटार. नक्कीच या ठिकाणी मात्र हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळी मात्र जिंकेल तर नक्कीच सेमीफायनल मध्ये जाईल, परंतु हरेल याला मात्र त्या ठिकाणी हा मात्र मैदान सोडावं लागेल. परंतु पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. मयूरच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचले तब्बल 7 अंकावरती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय मयूरच्या माध्यमातून. मयूर एक चांगला असा गोलंदाज आहे, परंतु बंटी एक चांगला पळून खेळणारा फलंदाज आहे. त्यावेळी मात्र फसवला गेले बंटी याला. त्यावेळी मात्र वेळेशन वापरले गेलंय आणि नक्कीच ते वेळेशन कामयाब केलं गेलं ते म्हणजेच मयूरच्या माध्यमातून. त्या ठिकाणी अप्रतिम अशी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. बंटी याला मात्र व्यवस्थित धरला. वेळेशन वापरला गेला. ऑफकटरचा वापर केला गेला होता. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहूया. आम्हाला चांगला चेंडू बॅटची बॅटची कडे घेतलाय. फलंदाज बाद होईल का? चेंडू कधी प्रेक्षक आहे आणि नक्कीच या चेंडूवरती मात्र बाद झालाय फलंदाज मात्र बंटी सूचित याला मात्र परतावं लागतंय. फलंदाज मात्र बाद झालाय. एक षटकार मात्र खेचला होता, त्यानंतर मात्र धावसंख्या मात्र स्थिर रोखली गेली आहे आणि मात्र तेच प्रेशर मात्र पाहायला मिळतंय. झेल मात्र घेतला गेलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. आता मात्र कोण येईल फलंदाजासाठी पाहूया. फलंदाज निर्धारित मैदानावरती कोण येणार पाहूया. बालुशेने मात्र चांगला अप्रतिम झेल टिपला गेलाय त्याच्या माध्यमातून. बंटीची जागा घेण्यासाठी कोण येतोय? समीर आलाय. समीरची सुद्धा एक चांगलीशी फलंदाजी आपण पाहायला गेले. हे नवोदित फलंदाज आहेत ओव्हरऑल क्रिकेटमध्ये, कारण अंडरम क्रिकेटमध्ये गाजवून सोडलंय. आणि जरा एक विचार केला तर अजय पावरी हा एक आपल्या गावातील एक जांभारी गावातील अप्रतिम खेळाडू आहे आणि ओव्हरऑल क्रिकेटचं मात्र या ठिकाणी मात्र मोठं नाव केलं गेलं त्याच्या माध्यमातून जांभारी संघाकडून. परंतु यावेळी मात्र चांगलीशी फटकेबाजी करावी लागेल त्याला सुद्धा. मयूर मात्र पाहूया चांगली गोलंदाजी करतोय. समीरच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी. हा मात्र चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू मात्र फक्त आणि फक्त एका धावेसाठी जास्त प्रवेश जातो. नक्कीच चांगला प्रहार केला होता, मात्र हेलिकॉप्टर उडवला गेला पहिल्या चेंडूवरती. हा जर फटका मात्र समोरच्या दिशेने आला असता तर नक्कीच सीमा रेषेला येऊन टेकला असता, परंतु थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. एक धाव मात्र जोडून गेली आहे. समीरच्या खात्यामध्ये धावसंख्या पोहोचली होती म्हणजे 8 धावा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे अखेरचा चेंडू असेल कशा प्रकारे फेकला जाईल. हा मात्र अखेरचा चेंडू पाहूया. मयूर एक नावाजलेली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय झुंजार संघाकडून. हा मात्र चांगला चेंडू आहे आणि समीर याला मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. त्यावेळी मात्र मिसफील्ड सुद्धा पाहायला मिळतोय, पण ती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. षटक संपल्याची खूण मात्र पंचांकडून येते. एका षटकाची समाप्ती कर संघाची धावसंख्या झाली एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 8 धावा.
या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावरती रफ्तार के सौदागर अमर भाटकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय अमर चांगला चेंडू इतकाच चेंडू होता परंतु पाहिलं किती धाव मिळतील नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एक धाव पण पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी निघाले 2 धाव मात्र सुखरूप परतताना पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज धावसंख्येमध्ये 2 वाढली गेली धावसंख्या पोहोचली तब्बल 10 या अंकावरती 10 म्हणजेच आपल्या मास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा मात्र जर्सी क्रमांक मात्र आणि या जर्सी क्रमांकावरती 10 नंबर जर्सी क्रमांकावरती नक्कीच बॅन लागवला गेला इंडियन बीसीसीआय यांच्याकडून आणि कारण मोठ्या फलंदाजाचा मात्र या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक 10 हा मात्र अवांतर चेंडू आहे पाहूया किती धावा जोडले जातील एक धाव तर नक्की जोडली गेली दुसऱ्या धावेसाठी निघतील का परंतु एका धावेवरती मात्र रोखलं गेलंय वाईल्ड +1 टोटल 2 रन्स धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12 अंकावरती पुढचा चेंडू पाहूया समीर असेल ऑन स्ट्राईक समीर याला काहीतरी करावं लागेल आपल्या संघाला मात्र थोडं पुढे सरसावत न्यावं लागेल चांगल्याशी फलंदाजी करावी लागेल 1-2 धावा अशा आपले जमावे लागतील सामने मात्र पुढे सरसावा लागेल परंतु गोलंदाजीसाठी असेल अमर हा मात्र चांगला चेंडू पायावरती मात्र चेंडू फेकला गेलाय किती धावा जमावले जातील 2 धावा नक्कीच जोडले जाते संघाच्या खात्यामध्ये आणि स्वतःच्या खात्यामध्ये ते म्हणजे समीर याच्या धावसंख्या जोडली गेली ते म्हणजे तब्बल 14 या अंकावरती आता मात्र गाडी मात्र रोळावरती येत चालली होती म्हणजे श्री हरी विठ्ठल संघाची आणि नक्कीच चांगलीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमर एक जुना जाणता खेळाडू आहे त्याच्याकडे पूर्णपणे अनुभव आहे अनुभवाचे बोल मात्र या ठिकाणी मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय अमर भाटकर नक्कीच रफ्तार के सौदागर या ठिकाणी अमर भाटकर पाहायला मिळतोय पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे पाहायला मिळेल एका पुरातून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे पाहूया पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू उडवला चेंडू पाहूया किती धावा मिळतील या चेंडूवरती नक्कीच मात्र चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 2 धावेसाठी नक्की 2 धावा जमावले जातात या 2 धावा मात्र आपल्या संघाला यशाच्या दृष्टीने पुढे सरसावत नेणार आहे एक पायरी मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतील जर 2 धावा जमवलेत तर आपण 2 चेंडू निर्धाव काढू शकतो आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला तेच करताना समीर पाहायला मिळतो एक धाव 2 धाव आपल्या संघासाठी महत्वाचे आहेत त्या धावा मात्र जमवले जातात समीरच्या माध्यमातून आता अमर याला मात्र काय करावे लागेल गोलंदाजी आपल्यातून गोलंदाजी करावी लागेल रोखावं लागेल समीर याला पाहूया हा मात्र चांगला चेंडू लपट फटका पाहायला मिळतोय किती धावा मिळतील पाहूया चेंडू मात्र फरार होईल का परंतु चेंडू किती धावेसाठी पुन्हा एकदा मात्र 2 धावेसाठी फटका मात्र चांगले खेचले जात आहेत समीरच्या माध्यमातून परंतु धावसंख्या मात्र 2 धाव पडले जाते धावसंख्या पोहोचली ती म्हणजे तब्बल 18 या अंकावरती चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे अमरच्या माध्यमातून परंतु इतकं ताकदीची फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे समीरच्या माध्यमातून याच आपल्याला धावा पुढे नेणार आहे या ठिकाणी आपल्याला एलिमिनेटरचे सामना मात्र पाहायला मिळतोय क्वार्टर सेमीचा सामना पाहायला मिळतोय आणि हा क्वार्टर सेमीचा सामना म्हणजे आपल्याला एक सेमीफायनलचं तिकीट काढण्याचं काम करणार आहे आणि सेमीफायनल मध्ये मात्र आपण गेलं तर 3 नंबरची ट्रॉफी आपल्याला लागू होणार आहे परंतु पाहूया कशा प्रकारे मात्र होणार पुढचा हा मात्र चेंडू हा मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकताना पाहायला मिळतोय चांगले यष्टिरक्षण पाहायला मिळतोय गिरीश कोलकांच्या माध्यमातून एक जुना जाणता अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय गिरीश कोलकान पाहूया पुढचा चेंडू अमर काय करतो पाहूया धावसंख्या जोडली गेले 19 धावा आणि 19 धावानंतर मात्र समीर मात्र चांगलीशी फटकेबाजी करतो यारकट पद्धतीचा चेंडू होता फलंदाज मात्र बाद झाला असता स्वतःच्या फालतूखाली मात्र चांगले क्षेत्ररक्षण करता आलं असतं तर नक्कीच 1 धाव मात्र जोडली गेली आहे धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते पाहूया पुढचा चेंडू अजय साठी अमर याचा कशा प्रकारे मात्र फेकला जाईल हा चेंडू अमर याचा अजय साठी अजय एक चांगलासा फलंदाज परंतु अजून रोखून धरलं गेलंय ते म्हणजे वादळ आणि हा मात्र चांगला फटका पण चेंडू मात्र जाहीरच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो एका धावेसाठी हे मात्र वादळ जर मैदानावरती शांत राहिलं तर झुंजार जांभळी संघासाठी चांगलं काम आहे परंतु हे वादळ मैदानावरती मात्र चालत राहिलं तर ते मात्र श्री हरी विठ्ठल संघासाठी चांगलं आहे कारण अजय सारखा बेताज बादशाह या ठिकाणी फलंदाजीचा बेताज बादशाह आपल्याला पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी धावसंख्या जोडली गेली 21 धावा
या षटकामध्ये मात्र 13 धावा वसूल केले गेले समीर आणि अजयच्या माध्यमातून. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये संपवलं जाईल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघात तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे मयूर. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू होता. वाईर यार्करचा मात्र प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. समीरचं कौतुक करावं लागेल. एक धाव, एक धावा, 2 धावा जोडले जातात आपल्या संघासाठी आणि याच धावा आपल्याला मात्र यशाच्या मागे मात्र पुढे पुढे सरसावत न्याव्या लागतात आणि तेच आपल्याला यश मात्र आणून देतात. हा 1-2 धावा आपण म्हणतो की 1-2 धावा जमून काय होणार परंतु हेच थेंबे थेंबे तळे साचे त्या प्रकारची पद्धतीने या ठिकाणी मात्र खेळ पाहायला मिळतोय. परंतु पाहूया हा चेंडू मात्र काय घडला जातोय. नक्कीच या ठिकाणी फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि नक्कीच आत येणारा चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजेच मयूर्याचा आणि नक्कीच मात्र रोखलं गेलंय अजयच्या वादळाला. पाहूया आता मात्र या चेंडूवरती कशा प्रकारे फेकला जाईल चेंडू तो म्हणजेच मयूरचा. अजयसाठी अजय एक ब्रँडेड फटका मारणार का परंतु या ठिकाणी मात्र एक धाव पॉईंट पूर्ण केली जाते का. नक्कीच एक धाव पॉईंट पूर्ण केली जाते. आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय समीर कारण त्याच्या बॅटवरती मात्र चेंडू मात्र बरोबर येताना पाहायला मिळतोय परंतु एक धावनं मात्र भर पडले. धावसंख्या पोहोचले 23 अंकावरती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. मयूर याचा समीरसाठी एक आक्रमक फलंदाज समीर. हा मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाज बाद होईल का परंतु मात्र मिस झालाय आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी मयूर एक चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय समीरच्या विरोधात. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय मयूरच्या माध्यमातून. हा मात्र थोडासा चेंडू मात्र बाहेर जाणार होता परंतु चेंडू एक धाव पॉईंट पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांकडून एक धाव मात्र रोखली गेली आहे. आता मात्र धावसंख्येला मात्र अंकुश लावला गेलाय ते म्हणजे मयूरच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील 24 धावावरती रोखला गेलाय. अंकुश लावला गेलाय. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच निर्धाव तसेच आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी चांगलाशे षटक करताना पाहायला मिळतो म्हणजेच मयूर. नक्कीच मयूर वाघमारे एक मोठा गोलंदाज आहे त्यासारखीच मयूर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. रोखलं गेलं ते म्हणजेच 24 धावसंख्येवरती अजय सारखा मोठा खंबा फलंदाज मात्र याला मात्र जागेवरती ठेवण्याचं काम केलंय ते म्हणजे मयूर याने.
आता मात्र पाहूया गोलंदाज कोण येतोय. नवोदित गोलंदाज अखेरचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी स्वप्नाज येतोय. पाहूया स्वप्नाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे अखेरचं षटक घेऊन आलाय स्वप्नाच्या हातामध्ये मात्र धुरा संपवली गेली आहे. किती धावा जमवले जातील त्याच्या माध्यमातून पाहूया. स्ट्राईक वरती बॅटर असेल तो म्हणजेच ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. समीरच्या माध्यमातून किती धावा जमवले जातील. स्वप्नाज एक आक्रमक गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू स्वप्नाजाचा अखेरच्या षटकातील पहिला चेंडू पाहायला मिळतोय. स्वप्नाज हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु किती धावा जमवले जातील पाहूया. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघतील का परंतु एका धावेवरती संमेलन मानले गेले दोन्ही फलंदाजांकडून. नक्कीच त्या ठिकाणी फक्त लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळाली गेली आहे. धावसंख्या जोडली गेली आहे एका धावेने 25 या अंकावरती. पाहूया आता मात्र येणारे 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूवरती मात्र मोठा प्रहार पाहायला मिळेल का. अजयच्या माध्यमातून स्वप्नाजी मात्र गोलंदाजीसाठी तयार झाला. हा मात्र चांगला चेंडू चांगली गोलंदाजी अजयला मात्र रोखून धरण्यामध्ये कामयाब होताना पाहायला मिळतो. काय गोलंदाजी चालवली गेली. समीर याला मात्र काहीतरी करावं लागेल. योगदान द्यावं लागेल आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू स्वप्नाज समीर साठी तयार झालाय. हा मात्र चांगला चेंडू आहे. लोअर फुलटाचा चेंडू होता. चेंडू सीमारेषा लगत परंतु किती धावा जमवले जातील पाहूया. किती धावा 2 धावा जोडले गेले ते या फटक्यामध्ये 2 धावा मात्र जोडले गेले. धाव संख्या झाली 28 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूवरती जवळ 10 धावा तरी जमवावे लागतील तरच आपला संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये येईल. धाव संख्या 28 वरती पोहोचली गेली आहे. 3 चेंडू शिल्लक असतील. त्या 3 चेंडूवरती किती धावा जमवले जातील पाहूया. समीर एक आक्रमक फलंदाज आहे परंतु एकही षटकार त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला गेला नाही. स्वप्नाजी मात्र चांगलीशी गोलंदाजी करतोय. कोणती आव्हानकर धाव संख्या त्याच्या माध्यमातून फेकली गेली नाही. हा मात्र चांगला चेंडू आहे. लोअर फुलटाचा पुन्हा चेंडू नक्की चांगल्या क्षेत्रात बाळमध्ये एक धाव गोल पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी निघतील का परंतु एका धावेवरती मात्र रोखलं गेलं. एक धाव मात्र वाढली जाते. धाव संख्या फटके मात्र या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. 3 मोठे धडाकेबाज मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतात. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा खोटपणे चेंडू आहे. एक धाव मात्र पर्यंत पूर्ण होईल का. नक्कीच एक धाव पर्यंत पूर्ण केली जाते. अजयच्या माध्यमातून अजयच्या बॅटवरती मात्र चेंडू येत नाही. थोडासा निराशा मात्र व्यक्त केली जाते त्याच्या माध्यमातून. तेच धावा मात्र रोखली. तेच धावेवरती मात्र या ठिकाणी पोहोचलायचे म्हणजेच श्रीहरी विठ्ठल संघ. आणि पाहूया अखेरचा चेंडू असेल. अखेरच्या चेंडूवरती किती धावा जमवले जातील. समीर असेल ऑन स्ट्राईक. स्वप्नाज त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हा मात्र चांगला चेंडू चांगली गोलंदाजी वेगवान गतीची गोलंदाजी पाहायला मिळेल. धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 30 या अंकावरती आणि 100 धावांचं लक्ष ठेवलंय. यानंतर मात्र समालोचन कक्षामध्ये जोडले जातील सार्थक सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक सर लक्षात ठेवा. दुसरं जाते बाहेर बाउंड्री तिकडे लावले त्यालाच नाही
नशीब मी घेतली ना आई ओले बॉल अरे गाड खाय दे द्यायला मिळत झालंय. दुसरा कुठं आहे पत्तू तुझा कुठं आहे थांब मासे नाही हे पत्तू अरे तो नंतर घेऊन गेलो ना पत्तू पत्तू साहेब आहे पत्तू कुठं एक दिला बा सिंगल असा हा हे तू डबलचं पण नांदान जाऊ नको तू सिंगल मयूरला सांग तू लक्षात ठेव आधी तुटून मारू नको काय नाही दिसत कुठं कुठचं हे मयूर माझा तू उठून पण मारायची गरज नाही तर ते दोन दोन आले बाद झाले सिंगल केला जास्ती सिंगल जास्त चुकीच्या आपण पाहतोय आज जय गौरी क्रिकेट संघ व कोकणी शिरोधार पुरस्कृत जय गौरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे. अब डोका शांत ठेवायचा आहे फक्त काय गरज नाही फक्त वरती मारायचे आहेत स्टेट बीटच्या बांधकडे काय पडायचं नाही. या स्पर्धेतील हा एलिमिनेटरचा सामना पाहतोय आपण श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध झुंजार जांभारी. फर्स्ट इनिंग समाप्तीनंतर झुंजार जांभारी या संघाने 31 श्रीहरी विठ्ठल जांभारी या संघाने 31 धावांचं मोठे उद्दिष्ट दिले ते म्हणजे झुंजार जांभारी या संघाला. गेम वाढव नका तेवढा ए मयूर मला भेटला ए गेम वाढव मयूर आराम आता फाटला काय कसं काय एवढं तर निघाड आहे धूळ फाडी लागली मला वाटलं घराची आम्हालाच लागणार तर पाहिजे झालं बरं काय ते आता अशी अशी गेलं नाही तरी टाकले गेम मध्ये कॉम्प्रोमाइज पडले ना कडक बोलतो एकच आणलं सो ए आराम आता इकडनं जरा आवाज करतो ए आपण दिसतंय या दिसतंय तो टिक टिक करील तेव्हा ना याद चालू आहे हॅलो हॅलो आई जातमाता पालखी उत्सव श्री जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पुरस्कृत श्री जय हनुमान युवक मंडळ धाकटी जांभार यांच्या सौजन्याने सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोष युवा शक्तीचा 2026 दिनांक 7 मार्च 2026 रोजी रात्री ठीक 10:30 वाजता तर धाकटी जांभारी मैदान. काय आहे तरी सर्व प्रेक्षकांनी जल्लोष युवा शक्तीचा या कार्यक्रमासाठी सर्व प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवावी. दरवेळी या मैदानाकडे आपण पाहतोय श्री हरी विठ्ठल विरुद्ध झुंजार जांभारी सलामीची जोडी मैदानात झुंजार जांभारी घेऊन पहिला चेंडूवर
मयूर काय आजचा ॲव्हरेज आहे हो 2 ओव्हर कळलं 4 बॉलर तीन बॉलर चेन्नईला केलं अखिलेश त्याच्या आधी कोण नाही आता बंटी काय झाला हॅलो लेग साईडच्या दिशेने जे कोण असतील या ठिकाणी ब्रेक साईड फसलेले त्यांनी सगळ्यांनी उठायचं आहे त्वरित उठायचं आहे आणि जायचं इकडे फ्रंटला राहायचंय पाठीमागे राहायचंय कुणीच राहायचं नाही तिथे लेग साईडला वारंवार आपल्याला सांगण्यात येत आहे कुणीच राहायचं नाही तिथे अंपायरच्या बाजूला असेल त्यांनी सुद्धा उठायचं आहे तिथे चिंचचं गाडा आले असतील त्यांनी सुद्धा उठायचं कुणीच राहायचं नाही तिथे लवकरात लवकर खाली करावी ती जागा पैशाने तिथे जायचंय आणि खाली करायची जागा लवकरात लवकर सर्वांनी खाली व्हायचे आहे ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जर खाली व्हायचं आहे सर्वांनी या ठिकाणी कोणी जायचं नाही आहे कॅमेरा बंद कर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी काही गोंधळ घालायचं नाही
होणार नाही, क्लीन बोल्ड होणार नाही. फ्री हिट. चा पुरेपूर समाचार घेतोय का स्वप्नच पाहूया. समोर दिनेश तयार. पुन्हा एकदा अवांतर चेंडू खराब गोलंदाजी. लो चेंडू खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दिनेश याच्या मार्फत. नो प्लस वन. एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. गिरीश असेल तयार. गिरीश झुंजार जांभारीचा एक अनुभवी खेळाडू पाहायला भेटतोय आपल्याला. गिरीश बनाम दिनेश देखील अनुभवाचा ढिगारा असेल दिनेशकडे, पण गिरीश देखील मातब्बर खेळाडू आहे. काय फटका खेळला जातोय खंडावर आणि येतोय षटकार. आतापर्यंत 3च चेंडू फेकून झाले. षटकातील 12 धावा खर्च केलेत. 31 धावांचं टार्गेट असेल. पुढचा चेंडू गिरीश आता. गिरीश काय करतोय? पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. हिटचा पुरेपूर फायदा घेतला. सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला. बॅटची एज घेऊन तरचा बॅक साईडच्या दिशेने गेलेला चेंडू एकच धाव मिळेल. एका धावीने समाधान मानावं लागेल ते म्हणजे गिरीश याला. अजून 2 चेंडू शिल्लक असतील षटकातील. समोरच येईल आता स्वप्नज. पुढचा चेंडू दिनेश याचा स्वप्नासाठी. पुन्हा एकदा उचलून दिला आहे. सुरेश रनिंग देखील विकेट देखील पाहायला भेटतं आपल्याला. गिरीश आणि स्वप्नाची याच्या मार्फत एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 1 धावेने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या होती 14. शेवटचा चेंडू असेल षटकातील. दिनेश काय करतोय पाहूया. षटकातील शेवटचे चेंडू. समोर गिरीश तयार. दिनेश बनाम गिरीश. सुरेश फटका पाहायला भेटला आपल्याला. फॉरवर्ड डिफेन्स देखील पाहायला भेटलाय. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय सुचित पावसकर. पाहूया सुचित पावसकर काय करतोय. तिसरं फटका देखील पाहायला भेटला आपल्याला. दोन धाव मिळतील या चेंडूवरती.
धावसंख्या होते 16. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतो, झेलबाद होण्याची संधी, झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय श्रीहरी विठ्ठल जांभारी या संघाकडून. ते सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला, ब्लॉक होता चेंडू. तितकाच चांगला फटका देखील पाहायला भेटला. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आता स्ट्रायकिंग एंडला येईल स्वप्नज. स्वप्नज टू बंटी. सुरेख फटका काढून दिलाय. पंचांनी निर्णय घालवायचा आहे 2 नंबर. धावसंख्या होती 20. अजूनही 11 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. स्वप्नज फलंदाजी मार्कवर तयार. स्वप्नज सुट्टा चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटला. तितकं चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं आपल्याला. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू षटकातील. समोर गिरीश तयार. वाईट चेंडू. धावसंख्या होते 22. कुठेतरी आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे, पण मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य ही अशी गोष्ट कोणतीच नाही. सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर झंजार जांभारी या संघाची धावसंख्या होते 1-22. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 9 धावा. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन येतो ऋग्वेद. ऋग्वेद जर्वे किंग स्टार संघाचा एक उभलता सितारा. तर स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नज. पहिला चेंडू ऋग्वेद याचा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. तितकाच चांगला फटका देखील. एकच धाव मिळेल. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटेल आपल्याला ऋग्वेद याच्याकडून. षटकातील 2रा चेंडू ऋग्वेद याचा गिरीश साठी. गिरीश काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जातोय, परंतु चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. ऋग्वेद याचा गिरीश साठी. काय चेंडू फेकलाय सुरेख. तितकंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं आपल्याला क्रिश याच्या मार्फत. आता स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नज. स्वप्नज बनाम ऋग्वेद.
पुढचा चेंडू ऋग्वेदियाचा पुन्हा एक अवांतर चेंडू वाईट चेंडू पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच एक अवांतर धावसंख्या होते 26 9 चेंडू 5 धावा झुंजार जांभारी या संघाला विजय होण्यासाठी 9 चेंडू आणि फक्त 5 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला भेटतो आपल्याला वाईट यॉर्कर पुढचा चेंडू स्वप्नासाठी ऋग्वेदियाचा नाही तर खराब चेंडू पाहायला भेटला आपल्याला ऋग्वेदियाच्या मार्फत वाईट प्लस 1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती आता फक्त विजय होण्यासाठी 3 धावा ऋग्वेदियाच्या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील ऋग्वेद पुन्हा एकदा वाईट चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला भेटते थोडस लेझी क्रिकेट देखील पाहायला भेटते आपल्याला पुढचा चेंडू ऋग्वेदियाचा गिरीश साठी सुरेख फटका तितकंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतं आपल्याला अजय याच्या मार्फत आता फक्त एकच धावेची आवश्यकता असेल शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक 7 चेंडू 1 धावा सात चेंडू 1 धावा सुरेख फटका या 1 धावेने झुंजार जांभारी संघ